नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 2423 जागांसाठी सरकारी नोकरी भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। काही पदे जसे की सहाय्यक असेल, ज्यामध्ये कोणतीही पदवी, लिपिक संवर्गातील पदासाठी 12वी उत्तीर्ण, तर मल्टीटास्किंग स्टाफ हे शिपाई संवर्गातील पदे आहेत, ज्यासाठी 10वी पासवर तुम्ही अर्ज करू शकता। भरपूर वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगले आहेत। तुम्ही या ठिकाणी जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकाल। अर्ज करण्यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म पे आहे। ओपन ओबीसीला, इतर कॅन्डिडेट आणि महिला कॅन्डिडेटला कोणतीही फॉर्म पे घेतलेली नाही। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याअगोदर काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे, ज्यामध्ये एकूण 2423 जागांसाठी भरती होत आहे। पात्रता जर बघितली तर 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण किंवा कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे जे एक्झाम सेंटर दिलेले आहेत, नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही हे एक्झाम देऊ शकता। नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच्या काही जागा भरल्या जाणार आहेत। अर्जदार मेल फिमेल कॅटेगरीमधले सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबिलिटी अर्ज करण्यासाठी, वेतन सर्व पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला पे स्केलनुसार मिळत आहे आणि अर्ज फी मात्र 100 रुपये राहील ओपन आणि ओबीसीला। तर इतर संवर्गातील जे कॅटेगरीमधले आहेत कॅन्डिडेट, ज्यामध्ये महिला कॅन्डिडेट असेल, संवर्गात कोणताही असेल तरी चालेल, किंवा SC ST यामधले जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना किंवा फिमेल कॅन्डिडेट त्यांना फक्त कोणतीही फी घेतलेली नाही आहे। सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन्स, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग अँड जे आहे यांच्या अंडर येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SCC मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्यामध्ये ही भरती या ठिकाणी मित्रांनो होत आहे। सो जर बघितला तर ओव्हरऑल एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे। पुढे आपण बघूया यासाठी कोणकोणती पदे आहेत मित्रांनो जी भरली जात आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला फक्त 10च पदे दिसतील मित्रांनो, मात्र भरपूर वेगवेगळे 50-40 प्लस वेगवेगळ्या जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्याची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। मात्र काही पदे जसे की अटेंडंट असेल, असिस्टंट, ज्युनियर इंजिनियर, टेक्निकल सुपरटेंडंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, त्यानंतर गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर, MTS असिस्टंट यासह विविध पदे भरली जाणार आहेत। सर्व भरतींचा किंवा सर्व पदांचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल। यामध्ये जर बघितला तर पदे या ठिकाणी अशा प्रकारच्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहे, तुम्ही बघू शकता। कॅन्टीन अटेंडंट 10वी पासवर, असिस्टंट हायर सेकंडरी 12वी पासवर पदांसाठी अप्लाय तुम्हाला करता येणार आहे। काही पदे ज्यामध्ये सायंटिफिक असिस्टंट असेल, ग्रॅज्युएशन आणि अबोव्ह लेवलवर तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। सो सर्व पदे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत। वेगवेगळी पदे आहेत, नोटिफिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। पुढे आपण बघूया यासाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे। आता सर्व पदांसाठी मित्रांनो मेजरली 10वी पास असाल तर अप्लाय करू शकता, किंवा 12वी पासवर सुद्धा तुम्हाला भरपूर कॅन्डिडेट्स अप्लाय करता येईल, भरपूर पदांसाठी अप्लाय करता येईल, किंवा पदवीधर पदवी किंवा त्या रिलेटेड कोणती समतुल्य टेक्निकल जर क्वालिफिकेशन तुमचं असेल तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। सो यानुसार तुम्हाला क्वालिफिकेशन सुद्धा नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही पाहू शकता। आता एज लिमिट काय राहील तर प्रत्येक पदासाठी एज लिमिट वेगवेगळं आहे मित्रांनो। काही पदांसाठी ओपनसाठी 18 ते 25 वर्ष एज लिमिट आहे, काहींसाठी 18 ते 27 वर्ष एज लिमिट आहे, काही पदांसाठी 18 ते 30 वर्ष एज लिमिट आहे। हे ओपनसाठी आहे। या व्यतिरिक्त सुद्धा ओपनसाठी एज लिमिट वेगवेगळं आहे, ज्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार SC STला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, हँडिकॅपला 10, 13, 15 वर्ष, एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस 3 इयर्सचा जो काही क्रायटेरिया त्यानुसार एज रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर नक्की अर्ज करू शकता। त्यानंतर बघा यासाठी स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय राहणार आहे तर ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर राहील मित्रांनो, ज्यामध्ये क्वेश्चन जे असणार आहे ते मॅट्रिक्युलेशन लेवलचे, 10वी पासवर लेवलचे, 12वी लेवलचे आणि ग्रॅज्युएशन लेवलचे राहणार आहे। ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार त्यानुसार तुमचं या ठिकाणी लेवल राहणार आहे। यामध्ये जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा राहणार आहे। याबाबतची अधिक माहिती अगेन सांगितल्याप्रमाणे तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। आता यासाठी मित्रांनो एक्झामिनेशन सेंटर जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहे, ज्यामध्ये अमरावती असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, त्यानंतर जळगाव या ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत। नजीकचं एक्झाम सेंटर तुम्ही चूज करून या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकता। महाराष्ट्रामध्ये भरपूर एक्झाम सेंटर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत।
यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन फी बघा मात्र 100 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी मधले मेल कॅन्डिडेट असाल तर. फिमेल कॅन्डिडेट असाल कोणत्याही कॅटेगरीमधले किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमधले असाल किंवा अपंग असाल किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे. फी भरण्यापासून कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे. ऑनलाईन अप्लाय करताना विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. इतरांना मात्र 100 रुपये फक्त फॉर्म पे त्यांनी आकारलेले आहे. यासाठी मित्रांनो अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे तर SSCच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय मित्रांनो करू शकता. यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी डेट्स बघा 2/6 ते 23/6/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यामध्ये लास्ट डेट अँड टाइम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ही 23/6/2025 राहणार आहे. पेमेंट तुम्हाला त्या दरम्यान त्या ठिकाणी करायचं आहे. कॉम्प्युटर एक्झामिनेशन ही 24 ते 4 ऑगस्ट 2025 मध्ये टेंटेटिव्हली होईल असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. सर बघितला तर ओव्हरऑल चांगली संधी आहे. नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम देता येणार आहे. प्लस एक्झाम सेंटर सुद्धा तुमचं एक्झाम नोकरी ठिकाण सुद्धा तुमचं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मिळू शकतं. काही पदे ही मुंबई या ठिकाणी भरली जाणार आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. सो ओव्हरऑल चांगली संधी आहे. प्रयत्न करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.